स्टार्ट केलेला. लास्ट पार्ट मध्ये आपण IUPAC नोमेनक्लेचर कसं करायचं बघितलं आणि ह्या म्हणजे पार्ट 4 मध्ये आपण काय बघतोय, अल्किल हॅलाइड्स बनवायचे कसे, म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज बनवायचे कसे. बघा अल्किल हॅलाइड्स आपण हॅलोजन पासून बनवू शकतोय किंवा हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजेच कोण, तर अल्केन आणि अल्कीन्स. अल्काइन्स पासून पण बनवू शकतो आपण. ह्या दोन पासून बघायचे. हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन्स बघायचे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय बघायचं आणि सॅंडवेज रिएक्शन म्हणजे काय बघायचंय. आजच्या या पार्ट मध्ये आपण स्टार्ट करणार आहे अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड बनवायचा. बघा मी जनरल रिएक्शन लिहितीये. फ्रॉम अल्कोहोल्स, प्रिपरेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या फिर अल्किल हॅलाइड्स फ्रॉम अल्कोहोल. बघा अल्कोहोलला जनरली आपण रिप्रेझेंट करतो ROH आणि मी तुम्हाला आधीच्या लेक्चर मध्ये सांगितलंय R म्हणजे काय, लॉंग चेन ऑफ कार्बन हायड्रोजन. म्हणजे बघा CH3 CH2 CH CH2 CH2 आणि OH असा इतका मोठा कंपाऊंड असेल तर ह्या सगळ्या कार्बन हायड्रोजनच्या पार्टला मी R ने रिप्रेझेंट करू शकते. सो ROH हा एक अल्कोहोल आहे. याचं कन्वर्जन कशात करायचं आपल्याला, RX. RX म्हणजेच काय, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये. सो या रिएक्शन मध्ये काय झालं बघा, तर OH ग्रुप जो आहे म्हणजे तुमचा अल्कोहोलिक ग्रुप आहे तो रिप्लेस केला आपण कशानी, हॅलोजननी. अशा रिएक्शन्सला काय म्हणायचं, प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स फ्रॉम अल्कोहोल. सो इथं काय होतं बघा, या रिएक्शन्स मध्ये काय होतं, द हायड्रोऑक्सी ग्रुप. OH ग्रुप म्हणजे कोणता, हायड्रोऑक्सी ग्रुप of alcohol is replaced by halogen. हॅलोजनला मी X म्हणून डिनोट करते. बघा काय झालं या रिएक्शन मध्ये, जो अल्कोहोलचा हायड्रोऑक्सी ग्रुप होता तो रिप्लेस झाला आणि त्या ठिकाणी कोण आला, तुमचा हॅलोजन. सो ह्या रिएक्शन्स आपण 3 वे मध्ये करू शकतो. ही रिएक्शन व्हायला आपल्याला इथं काहीतरी रिएजंट ऍड करायला लागतो. आपल्याकडे 3 रिएजंट आहे. हे 3 रिएजंट वापरले की अल्कोहोल अल्किल हॅलाइड मध्ये कन्वर्ट होतो. बघा ते 3 रिएजंट कोणते. पहिला रिएजंट आहे तो म्हणजे हायड्रोजन हॅलाइड वापरायचा. हायड्रोजन हॅलाइड म्हणजेच काय हो, तर HX. H म्हणजे हायड्रोजन, X म्हणजे हॅलोजन, झाला हायड्रोजन हॅलाइड. एक्झाम्पल HF कोण आहे, हा हायड्रोजन फ्लोराइड. किंवा HCl कोण आहे, हा हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा हायड्रोजन क्लोराइड. HBr हायड्रोजन ब्रोमाइड किंवा HI हायड्रोजन आयोडाइड. हे आहेत आपल्याकडे हायड्रो हॅलाइड्स किंवा हायड्रोजन हॅलिक ऍसिड म्हणा, हायड्रोहॅलिक ऍसिड असं सुद्धा म्हणतोय आपण यांना. जसं की HCl तुम्हाला माहित आहे, काय म्हणतो आपण याला, हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा दुसरं नाव काय, हायड्रोजन क्लोराइड. यांचा वापर करून आपण अल्कोहोलला HX मध्ये कन्वर्ट करायचं, RX मध्ये कन्वर्ट करायचं. किंवा दुसरा जो रिएजंट आहे आपल्याकडे तो कोण आहे बघा, तो आहे फॉस्फरस हॅलाइड. फॉस्फरस हॅलाइड वापरायचं. बघा आपल्याला हॅलोजन आणायचंय म्हणजे आपल्या रिएजंट मध्ये हॅलोजन तर पाहिजे, एक तर हायड्रोजन हॅलाइड किंवा दुसरा कुठला फॉस्फरस हॅलाइड. म्हणजे बघा कोणता, PCl3 PBr3 PI3. हे ट्राय हॅलाइड्स आहेत फॉस्फरसचे. फॉस्फरसचे पेंटा हॅलाइड असतात, 3 आले म्हणून ट्राय हॅलाइड. पेंटा हॅलाइड पण असतात, PCl5 फॉस्फरस पेंटा हॅलाइड. बघा आता इथं PBr5 किंवा PI5 एक्झिस्ट करत नाहीत. सो मी इथं लिहिले नाहीये, ते डू नॉट एक्झिस्ट. यामध्ये सुद्धा PCl3 हा स्टेबल आहे, बट हे जे दोन आहे ते अनस्टेबल आहे. सो हे दोघं रिएक्शन देत नाहीत जनरली, बट PCl3 आणि PCl5 आपल्याला रिएक्शन्स देतात. हे कमी देतात रिएक्शन कंपॅरेटिव्हली. सो हायड्रोजन हॅलाइड झाला, सेकंड फॉस्फरस हॅलाइड झाला. थर्ड बघा, थर्ड आहे आपल्याकडं थायोनिल क्लोराइड. थायोनिल क्लोराइड. थायो हा ग्रुप सल्फर ऍटम साठी वापरतो आपण. बघा कुठला रिएजंट आहे हा, SOCl2. या ग्रुपला, या रिएजंटला काय म्हणायचं, थायोनिल क्लोराइड. म्हणजे हा काय देणार, प्रिपरेशन ऑफ
डेरिव्हेटिव्ह असणार आहे, पण बाकीचे हे सगळे तुम्हाला ब्रोमो फ्लोरो सुद्धा देऊ शकतात. सो चला स्टार्ट करूया डिटेल मध्ये अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये, अल्किल हॅलाइड्स मध्ये. मी बोर्ड रफ करते. बघा पहिल्यांदा आपण स्टार्ट करतोय फॉर्मेशन ऑफ अल्किल क्लोराइड्स. अल्किल क्लोराइड्स फ्रॉम अल्कोहोल. स्टार्टिंग आपण अल्कोहोल बघायला ना, तर अल्कोहोल पासून. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड बनवायला हे तीन रिएजंट आहेत. त्यातला पहिला रिएजंट वापरू आपण हायड्रोजन हॅलाइड. पण बघा मला कोण बनवायचंय, क्लोराइड डेरिव्हेटिव्ह. अल्किल क्लोराइड म्हणजेच कोण आहे, आपला क्लोरो अल्केन आहे, बरोबर आहे. सो क्लोराइड बनवायचं असेल तर इथे मला कोणाला घ्यायला पाहिजे, HCl हा रिएजंट घ्यायला पाहिजे. तुम्हाला माहितीये जे काही आपले अल्केन्स आहेत ते 3 टाइप्स मध्ये आपण बघतो, 3 डिग्री, 2 डिग्री, 1 डिग्री. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल्स, सेकंडरी अल्कोहोल्स, टर्शरी अल्कोहोल्स. बघा मी ते आधी ते क्लिअर करते. इथेनॉल एक्झाम्पल घ्या, CH3 CH2 OH. दुसरे एक्झाम्पल घ्या हे CH3 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 आणि लास्ट एक्झाम्पल घ्या CH3 OH. तुम्हाला हे नक्कीच माहित असेल हा कुठला अल्कोहोल आहे, 1 डिग्री अल्कोहोल. कसं बघितलं, हा जो अल्कोहोल ग्रुप आहे तो अशा कार्बनला अटॅच आहे की जो पुढे एका कार्बनला अटॅच आहे. हा अल्कोहोल अशा कार्बनला अटॅच आहे की तो कार्बन पुढे एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणून 1 डिग्री अल्कोहोल. सेकंड एक्झाम्पल बघा, तुमचा अल्कोहोल अशा कार्बनला अटॅच आहे की जो पुढे दुसऱ्या 2 कार्बनला डायरेक्टली अटॅचमेंट देतोय. सो हा काय झाला, 2 डिग्री. 2 कार्बनला डायरेक्ट अटॅचमेंट म्हणून 2 डिग्री अल्कोहोल. सिमिलर वे मध्ये इथं हा OH अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो पुढे 1, 2, 3 कार्बन्सला डायरेक्ट अटॅचमेंट देतो. सो हा झाला 3 डिग्री अल्कोहोल. मग तुमचा कुठलाही फंक्शनल ग्रुप येऊ दे, OH येऊ दे, Cl येऊ दे, आपले हॅलोजन जरी आले तरी पण हा काय होणार, CH2 CH3 CH2 Cl. तर हा पण 1 डिग्री अल्किल हॅलाइड होणार. तेव्हा हा 2 डिग्री अल्किल हॅलाइड होणार आणि हा 3 डिग्री अल्किल हॅलाइड होईल. लक्षात आलं. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल्स काय आहे, यामध्ये सगळ्यात स्टेबल जे असतात ते असतात 3 डिग्री अल्कोहोल, मोस्ट स्टेबल. सगळे जे 3 डिग्री रिएजंट असतात ते काय असतात, मोस्ट स्टेबल असतात. सो ही जास्त लवकर रिॲक्ट करतात दॅन दिस. म्हणजे बघा 3 डिग्री रिॲक्शन फास्ट होते दॅन 2 डिग्री रिएजंट दॅन 1 डिग्री. सगळ्यात फास्ट कोण देतं, 3 डिग्री अल्कोहोल रिॲक्शन देतो. लक्षात आलं. ओके, चला आता बघूया आपण प्रायमरी अल्कोहोलला अल्किल हॅलाइड मध्ये कसं कन्वर्ट करायचं, सेकंडरीला कसं करायचं आणि टर्शरीला कसं करायचं. चला स्टार्ट करूया आपण 1 डिग्री किंवा त्यालाच काय म्हणायचं, प्रायमरी अल्कोहोल चं कन्वर्जन अल्किल क्लोराइड मध्ये कसं करायचं. प्रायमरी अल्कोहोलचं एक्झाम्पल कोण, चला घेऊया CH3 CH2. प्रोपॅनॉल घेऊ का मी, हा पण 1 डिग्रीचा आहे. 1 डिग्री आहे ना आपला अल्कोहोल. अशा कार्बनला अटॅच आहे की तो डायरेक्टली फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे. सो हा झाला. किंवा स्ट्रेट चेन जे असतात ते युजली 1 डिग्रीज असतात. 1 डिग्री अल्कोहोलचं कन्वर्जन करायचं आहे आपल्याला अल्किल क्लोराइड मध्ये. म्हणजे हा OH कशाने रिप्लेस झाला पाहिजे, क्लोरीनने. बघा CH3 CH2 कशाने रिप्लेस झाला, तुमच्या क्लोरीनने. मी वेगळ्या कलरने आणि बॉक्स करून दाखवतो, क्लोरीन. आता ही रिएक्शन व्हायला रिएजंट कुठला वापरणार, मग आपण HCl. काय रिएजंट वापरला, HCl. बघा मी आत्ताच काय सांगितलं, 3 डिग्री सगळ्यात फास्ट रिॲक्ट करतो, मग 2 डिग्रीची रिॲक्शन होते आणि सगळ्यात स्लो रिॲक्शन्स कोण देतात, 1 डिग्री वाले. त्यामुळे जस्ट HCl घालून ही रिॲक्शन होत नाही, याला आणखी एक्स्ट्रा कंडिशन द्यावी लागते. आणि ती एक्स्ट्रा कंडिशन म्हणजे काय आहे बघा, या HCl सोबत तुम्हाला आणखीन एक कॅटलिस्ट यूज करायला लागतो ज्याचं नाव आहे ZnCl2. त्याचं नाव काय, ZnCl2. सो फॉर्मेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स किंवा 1 डिग्री अल्किल हॅलाइड्स फ्रॉम 1 डिग्री अल्कोहोल ही रिॲक्शन करताना, आणि ते पण कोण, क्लोरो डेरिव्हेटिव्ह्स करताना तुम्हाला जो रिएजंट वापरायला लागतो तो कोण झाला आता, HCl प्लस ZnCl2. आणि ह्या रिएजंटला म्हणायचं ल्युकास रिएजंट, LUCAS, ल्युकास रिएजंट. लक्षात आलं, ल्युकास रिएजंट का वापरलं,
कारण प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्शन चालले, प्रायमरी जे अल्कोहोल आहेत ते लीस्ट रिॲक्ट होतात, म्हणजे सगळ्यात स्लो रिॲक्शन देतात. ही रिॲक्शन जर मला फास्ट करायची असेल तर मला आणखीन कॅटलिस्ट ऍड करावा लागेल. तो कोण वापरला मी? ZnCl2. सो HCl प्लस ZnCl2 इज ल्युकास रिएजंट. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता का, प्रायमरी अल्किल क्लोराइड्स, किंवा असं म्हणा, उलटी रचना करूया, प्रायमरी अल्कोहोल्स react with Lucas reagent to form आणि तयार काय करतात? प्रायमरी अल्किल हॅलाइड, प्रायमरी अल्किल क्लोराइड्स. क्लोराइड्स आहे ना, ल्युकास रिएजंट मध्ये कोण असतं? HCl. सो काय बनतो? क्लोराइड. प्रायमरी अल्कोहोल रिएक्ट विथ ल्युकास रिएजंट टू गिव्ह प्रायमरी अल्किल क्लोराइड. गॉट इट? चला आता सेकंडरी अल्कोहोल काय रिएक्शन देतो ते बघूया. 2 डिग्री अल्कोहोल टू अल्किल हॅलाइड. आपण क्लोरीन डेरिव्हेटिव्ह चालत ना, मेन हेडिंग कुठली आहे आपली? क्लोरोडेरिव्हेटिव्स. अल्किल क्लोराइड्स फ्रॉम अल्कोहोल. सो अल्किल क्लोराइड, त्यातली पहिली रिएक्शन आपण बघितली प्रायमरी अल्कोहोल टू अल्किल क्लोराइड. आता काय बघतोय? सेकंडरी अल्कोहोल टू अल्किल क्लोराइड. बघा 2 डिग्री अल्कोहोल घ्या आता. हा काय झाला? 2 डिग्री अल्कोहोल. आपला अल्कोहोलचा ग्रुप OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच आहे की जो पुढे डायरेक्टली 2 कार्बन्सला अटॅचमेंट झालाय. सो हा काय झाला तुमचा? 2 डिग्री अल्कोहोल. 2 डिग्री अल्कोहोलचा कन्वर्जन कशात करणार मी? CH3 CH आणि इकडे कोण आहे? OH आहे, तो लगेच रिप्लेस कशाने करायचा? Cl नी. इथं पण रिएजंट तुम्ही कोण वापरलेला असणार आहे? HCl. इथं पण रिएजंट कोण वापरणार तुम्ही? HCl. कॉन्सन्ट्रेटेड HCl वापरायचं. इथे सुद्धा काय वापरायचं? कॉन्सन्ट्रेटेड HCl. इथे लिहावं तर इथे कॉन्सन्ट्रेटेड HCl. बघा इथे सुद्धा 3 डिग्री ग्रेटर दॅन 2 डिग्री ग्रेटर दॅन 1 डिग्री बघितलेलं आपण, बरोबर आहे. 1 डिग्री सगळ्यात लिस्ट रिएक्टिव्ह असतो, त्याच्यामुळे आपण काय घातलं? त्याच्यामध्ये झिंक क्लोराइड ऍड केला एक्स्ट्रा. टोटल टुगेदर झाला ल्युकास रिएजंट. सिमिलर वे मध्ये 2 डिग्री मध्ये सुद्धा काय होतं? सेम प्रोसेस होते. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत तुम्हाला काय ऍड करावं लागतं? ZnCl2 म्हणजेच ल्युकास रिएजंट. म्हणजे इथं पण काय झालं? 2 डिग्री. इथं फक्त सेकंडरी करायचं. सेकंडरी अल्कोहोल्स रिएक्ट विथ ल्युकास रिएजंट टू गिव्ह रिएजंट टू फॉर्म अल्काइल क्लोराइड्स किंवा 2 डिग्री अल्काइल क्लोराइड्स. बरोबर आहे. बघा क्लोरीन ॲटम अशा कार्बनला अटॅच आहे की जो पुढे 2 कार्बन्सला अटॅच आहे. सो 2 डिग्री अल्काइल क्लोराइड्स. प्रायमरी ॲज वेल एज सेकंडरीला तुम्हाला काय वापरायला लागलं? ल्युकास रिएजंट वापरायला लागला, कारण रिॲक्टिव्हिटी कमी आहे. पण 3 डिग्री सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आहे. ओके, मग 3 डिग्रीला ल्युकास रिएजंट घालायची काही गरज लागत नाही. डायरेक्ट काय करायचं? 3 डिग्री अल्कोहोलचं कन्वर्जन कुणाच्या? 3 डिग्री अल्काइल क्लोराइड. बघा 3 डिग्री म्हणजे CH3 खाली पण CH3, इकडे कोण आहे? OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच आहे की पुढे तो 3 कार्बन्सला अटॅच आहे. रिएक्शन करा, कन्वर्ट कसं होणार? हा CH3 खाली पण CH3 आणि फक्त कोण येणार इथं? Cl. OH च्या जागी कोण आला? Cl. इथे कोण वापरणार फक्त तुम्ही? कॉन्सन्ट्रेटेड HCl. नो नीड ऑफ ZnCl2, कारण 3 डिग्री सगळ्यात फास्ट रिॲक्ट होतो. लक्षात आलं? बघा परत एकदा शॉर्ट मध्ये, आपण अल्कोहोलचं कन्वर्जन अल्किल हॅलाइड्स मध्ये करत होतो आणि अल्किल हॅलाइड्स मध्ये करताना 3 टाइपचे रिएजंट आपण वापरू शकतो. त्यातला सगळ्यात पहिला होता हायड्रोजन हॅलाइड्स वापरून. हायड्रोजन हॅलाइड म्हणजे तुम्ही हायड्रोजन क्लोराइड टाकला तर अल्किल क्लोराइड्स बनणार. हायड्रोजन ब्रोमाइड टाकला तर अल्काइल ब्रोमाइड्स बनणार. हायड्रोजन आयोडाइड टाकला तर अल्काइल आयोडाइड्स बनणार. असं पुढे जाईल ते. त्याच्यानंतर दुसरा रिएजंट होता फॉस्फरस हॅलाइड. फॉस्फरस हॅलाइड पण 2 टाइपचे, फॉस्फरस ट्रायक्लोराइड्स आणि पेंटाक्लोराइड्स. त्याचा रिएक्शन आपण पुढे बघायचा. आणि तिसरा रिएजंट होता थायोनिल क्लोराइड म्हणजे SOCl2. गॉट इट? हे 3 टाइप. त्यातला आपण पहिला टाइप स्टार्ट केला हायड्रोजन हॅलाइड्स वापरून, आणि त्यामध्ये सुद्धा सब टाइप आपण कुठला चालला? आपण क्लोरो डेरिव्हेटिव्स म्हणजे HCl वापरून रिएक्शन्स बघायला सगळ्यात पहिल्यांदा.
त्यात पण प्रायमरी जी बघितली, प्रायमरी मध्ये ZnCl सोबत आपल्याला HCl सोबत आपल्याला ZnCl2 म्हणजे ल्युकास रिएजंट वापरावा लागतो. या प्रोसेसला म्हणायचं ग्रुव्स प्रोसेस. नाव काय याचं? ग्रुव्स प्रोसेस, ग्रुव्स रिएक्शन, ग्रुव्स प्रोसेस. ठीक आहे. प्रायमरी आणि सेकंडरी लीस्ट रिएक्टिव्ह आहे म्हणून त्यांना कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत ZnCl2 वापरावा लागतो. आपल्याला एक एक्स्ट्रा कॅटलिस्ट घालायला लागतो. पण 3 डिग्री सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह आहे म्हणून फक्त कॉन्सन्ट्रेटेड HCl जरी टाकलं तरी तो अल्काइल डेरिव्हेटिव्ह किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपल्याला देतो. लक्षात आलं? चला आता क्लोराइड्स बनवले. आता आपण काय बनवूया? ब्रोमाइड्स, आयोडाइड्स किंवा फ्लोराइड्सची रिएक्शन्स काय होतं ते बघूया. मी बोर्ड रफ करते. काय बघितलेलं आपण? अल्कोहोलचं अल्काइल क्लोराइड्स बनवले. आता आपण अल्काइल ब्रोमाइड्स बनवायचे. सिमिलर त्याच पॅटर्न मध्ये जायचं. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घ्यायचं? प्रायमरी अल्कोहोल. कोण घेते मी बघा? इथेनॉल घेते. CH3CH2OH. नाव काय याचं? इथेनॉल. इथेनॉलचं कन्वर्जन मला करायचंय CH3CH2. मगाशी क्लोराइड्स केले, आता कशामध्ये करायचं? ब्रोमाइड. हा कोण झाला? याचं नाव आहे जनरल नाव, कॉमन नेम इथिल ब्रोमाइड. इथिल ब्रोमाइड. ओके. हा ग्रुप इथिल आहे म्हणून इथिल आणि ब्रोमाइड वापरलं. आता रिएजंट काय वापरायचा? आपला मेन टॉपिक काय चाललाय? युजिंग हायड्रोजन हॅलाइड. हायड्रोजन हॅलाइड वापरायचं आहे. HCl झाला. आता कोण वापरणार तुम्ही? HBr. पण बघा HBr आपल्याला असा बनवता येत नाही कारण तो अनस्टेबल आहे. त्याला इन सिटू बनवायला लागतो म्हणजे सेपरेट साइडला रिएक्शन करायची, त्यातून HBr बनवायला लागतो. ती रिएक्शन काय आहे? तर सोडियम ब्रोमाइड NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ही रिएक्शन होते आणि आपल्याला HBr बनतो. बघा H2SO4 मधून कोण येणार? H येणार आणि NaBr मधून Br म्हणून HBr एकत्र होतं. तुमचा रिएजंट HBr तयार झाला. पण हा असा बनतो का? नाही. त्याला इन सिटू एक रिएक्शन करायला लागते. इन सिटू रिएक्शन कुठली आहे ती? NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 HBr मिळाला. आता या HBr न अल्कोहोलचं कन्वर्जन इथिल ब्रोमाइड मध्ये केलं. हा झाला प्रायमरीचं रिएक्शन. हे कोण होतं? प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल. बघा आता सेकंडरी काय करतात? सेकंडरी अल्कोहोल्स. एक्झाम्पल काय आहे? CH3 हा 2 डिग्री आहे ना. ओके. इथे H. याचं कन्वर्जन कशात करायचं आपल्याला? CH3 आणि Br मध्ये. आपण मगाशीच बघतोय, सतत मी हे रिपीट करते. 3 डिग्रीज ग्रेटर दॅन 2 डिग्री ग्रेटर दॅन 1 डिग्री. स्टॅबिलिटीच्या बाबतीत, रिएक्टिव्हिटीच्या बाबतीत 3 डिग्री सगळ्यात जास्त रिएक्ट होतो म्हणजे पटकन रिएक्शन होते. जास्त कॅटलिस्ट वगैरे घालायची गरज लागत नाही. 2 डिग्रीला लागते, 1 डिग्रीला तर सगळ्यात जास्त लागते. 1 डिग्री मध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरलं. आता 2 डिग्रीसाठी आणि 3 डिग्रीसाठी कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरायची गरज लागत नाही. NaBr प्लस H2SO4 लागतो, पण हा H2SO4 कसा आहे? डायल्यूट आहे आणि हा कसा आहे? कॉन्सन्ट्रेटेड आहे. लक्षात आलं? लगेच कशात इथून काय बनणार तुमचा? HBr. ह्या दोघांच्या रिएक्शन मधून HBr बनला. अल्कोहोल HBr सोबत रिएक्ट झाला आणि इकडे काय झाला तुमचा? हा आयसोप्रोपिल ब्रोमाइड. मी नॉमेनक्लेचर शिकवलं तुम्हाला. बघा नाव कसं देणार तुम्ही? 1 2 3. 3 आहेत म्हणून प्रोप वर्ड आला आणि दुसऱ्या कार्बनला तुमच्या एक मिथिल ग्रुप लागलाय, आयसो ग्रुप लागला आणि हा झाला आयसोप्रोपिल ब्रोमाइड. ओके. चला टर्शरी अल्कोहोल्स. टर्शरी तर सगळ्यात फास्ट रिएक्ट करतात. CH3 CH2. बघा मी इथं सुद्धा असं काढू शकते कुठेही. हा पण 3 डिग्रीचा आहे. अल्कोहोल अशा कार्बनला अटॅच आहे की पुढे 1 2 आणि 3 कार्बन्सला अटॅच आहे. सो हा झाला 3 डिग्री अल्कोहोल. 3 डिग्री अल्कोहोल पुढे रिएक्शन करतोय आणि तुमचा CH3 CH2 CH3 आणि कोण इकडे? OH नाही, ब्रोमाइड. इथे सुद्धा तुम्ही तीच रिएक्शन करताय म्हणजे NaBr प्लस H2SO4. पण हा H2SO4 कसा आहे? डायल्यूट आहे, कॉन्सन्ट्रेटेड नाही. या रिएक्शन मधून तुम्हाला कोण भेटतो? HBr भेटतो. HBr या अल्कोहोल सोबत रिएक्ट करून तुमचा ब्रोमो डेरिव्हेटिव्ह बनवतो. लक्षात आलं? आपण HBr कसं यूज केला? ओके. HCl यूज करताना
ल्युकास रिएजंट आणि HBr साठी काय होतं NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 प्रायमरी साठी आणि डायल्यूट H2SO4 सेकंडरी आणि टर्शरी रिएक्शन साठी. आता बघा अल्काइल क्लोराइड्स बनवूया, सॉरी अल्काइल आयोडाइड्स बनवूया. क्लोराइड झालं, ब्रोमाइड झालं, आता आयोडाइड. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये इतकं डिटेल दिलेले नाहीयेत, बट जेव्हा तुम्हाला एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन विचारले तेव्हा एक्सपेक्ट केले की तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे. हे ऍक्च्युअली तुमच्या आधीच्या सिलेबस मध्ये खूप डिटेल मध्ये दिलेलं, इथे तुम्हाला विदिन अ पॅरा सगळं सांगितलंय. मी तुम्हाला एवढं डिटेल मध्ये का सांगते कारण तुमच्या एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे अशा पद्धतीने विचारले तुम्हाला. चला, अल्किल आयोडाइड बनवायचंय म्हणजे अल्कोहोल होता ROH, कन्व्हर्जन कशात करायचं RI मध्ये. ही झाली जनरल रिएक्शन. बघा पहिला कशासाठी 1 डिग्री म्हणजेच कोण प्रायमरी अल्कोहोल वापरू. प्रायमरी अल्कोहोल कोण घेताय परत घ्या तोच इथेनॉल. तर कन्व्हर्जन कशात करतोय आपण CH3 CH2I. कोण वापरायचं HI हायड्रो आयोडिक ऍसिड. HI म्हणजे काय हायड्रो आयोडिक ऍसिड. बघा जनरली तुम्ही हायड्रो आयोडिक ऍसिड टाकलं की ही रिएक्शन पटकन होते, वेदर तो 1 डिग्री असू दे 2 डिग्री असू दे किंवा 3 डिग्री असू दे. 1 डिग्री असू दे 2 डिग्री असू दे किंवा 3 डिग्री असू दे, ही रिएक्शन पटकन होऊन जाते. पण याचा यील्ड कमी आहे, हे जे प्रोडक्ट मिळतं त्याची जी अमाऊंट आहे ती कमी आहे. यील्ड इज लो. जर ही यील्ड तुम्हाला जास्त करायची असेल तर तुम्ही काय करायचा, तुमचा अल्कोहोल जो आहे, जो तुम्हाला आयोडाइड अल्किल आयोडाइड मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. HI वापरून सुद्धा ही रिएक्शन होते, पण जो प्रोडक्ट मिळतो तो कमी अमाऊंट मध्ये मिळतोय. जर जास्त यील्ड पाहिजे असेल तर ही रिएक्शन करायची प्रेझेन्स मध्ये सोडियम आयोडाइड वापरा किंवा पोटॅशियम आयोडाइड KI किंवा NaI वापरायचं इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फरिक ऍसिड H3PO4 इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फरिक ऍसिड. हे तुम्ही वापरलं की तुमचं अल्किल आयोडाइड पण बनेल आणि यील्ड पण कशी असेल जास्त असेल. बघा क्लोराइड्स बनवताना प्रायमरी आणि सेकंडरी साठी ल्युकास रिएजंट आणि टर्शरी काय होते, फक्त तुम्ही HCl टाकलं तरी रिएक्शन होऊन जाते. अल्काइल ब्रोमाइड साठी डायरेक्ट HBr बनत नाही, सो त्याची इन सिटू रिएक्शन करायची. काय करायची NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कॉन्सन्ट्रेटेड फक्त प्रायमरी साठी, सेकंडरी आणि टर्शरी साठी काय डायल्यूट H2SO4 वापरायचं. NaBr प्लस H2SO4 आहेच, बट हा H2SO4 कसा आहे डायल्यूट आहे. आयोडाइड सगळ्यात फास्ट रिएक्शन देतात, म्हणजे अल्कोहोलचं आयोडाइड ही रिएक्शन फास्ट आहे. HI टाकलं तरी होते पण यील्ड कमी आहे, सो काय वापरायचं NaI किंवा KI सोडियम आयोडाइड किंवा पोटॅशियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फरिक ऍसिड. आता बघा अल्काइल फ्लोराइड्स राहिलं आपलं. मी मुद्दाम याला वेगळ्या कलरने लिहिते तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. अल्काइल फ्लोराइड जो बनेल तुमचा इकडे RF तो एक्सप्लोजिव्ह असतो. सो एक्सप्लोजिव्ह रिएक्शन आपण लॅबोरेटरीज मध्ये किंवा प्रिपरेशन याचं करत नाही, कारण हॅझार्डस आहे, डेंजरस आहे ही रिएक्शन. सो अल्काइल फ्लोराइड्स ॲज दे आर एक्सप्लोजिव्ह, HF जो बनणार आहे तुमचा RF तो एक्सप्लोजिव्ह आहे, सो आपण ही रिएक्शन करत नाही. लक्षात आलं? ओके. बघा फर्स्ट पार्ट झाला, म्हणजे युजिंग हायड्रोजन हॅलाइड संपलं. फर्स्ट कोण होतं आपलं युजिंग हायड्रोजन हॅलाइड. हायड्रोजन हॅलाइड म्हणजेच कोण HCl HBr HI आणि HF अल्कोहोलचं कन्व्हर्जन आपण अल्काइल हॅलाइड्स मध्ये केलं. सेकंड होतं फॉस्फरस हॅलाइड. सेकंड काय होतं फॉस्फरस हॅलाइड. त्यात पण मी तुम्हाला 2 सांगितलेले आठवतं. एक होता PCl3 आणि दुसरा कोण आहे आपला PCl5. आता बघा याच्यामध्ये आता बघा याच्यामध्ये PCl3 तसंच कोण असतं तुमचा PBr3 PI3, तसंच इकडे कोण असणार PBr5 PI5 आणि मी मगाशीच सांगितलं हे 2 तर एक्झिस्टच करत नाही, सो मी नाही लिहिले तरी सुद्धा चालतील. हा एक्झिस्ट करतो, हा एक्झिस्ट करतो, हा एक्झिस्ट करतो, बट जो PCl3 आहे हाच फक्त यातला काय आहे स्टेबल आहे. हे दोघं लेस स्टेबल आहेत. हे दोघं कसे लेस स्टेबल आहेत, रिएक्शन दाखवतात बट स्लो किंवा कमी प्रमाणात दाखवतात. किंवा PBr3 आणि PI3 नुसतं घालून आपल्याला चालणार नाही, त्याच्यासोबत एक्स्ट्रा काहीतरी आपल्याला ऍडिशन करावी लागेल. तर चला स्टार्ट करूया आपण. पहिली रिएक्शन बघा CH3 CH2OH.
म्हणजे तुमचा कोण आहे हा इथेनॉल किंवा इथिल अल्कोहोल. इथेनॉल किंवा दुसरं नाव घ्यायचं इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोलची जेव्हा तुम्ही रिएक्शन PCl3 सोबत करा, तुम्ही लिहिताना हा प्लस PCl3 सुद्धा लिहू शकतोय, कारण जनरली आपण फक्त कॅटलिस्ट एरो वरती लिहितो. जे ऍड करायचा जो रिएजंट आहे तुम्ही प्लस मध्येच लिहायचा असतो. प्लस PCl3 काय बनणार आहे तुमचा बघा, CH3 CH2 Cl. इथे PCl3 इकडे 3 क्लोरीन ऍटम आहे. सो प्रत्येक क्लोरीन ऍटम तुमच्या एका अल्कोहोल सोबत रिॲक्ट करेल. सो 3 क्लोरीन साठी इथे 3 अल्कोहोल पाहिजेत आणि करस्पॉन्डिंग तुमचे 3 क्लोराइड ऍटम्स बनतील. प्लस बघा काय बनतं याच्यामध्ये H3PO3 म्हणजेच फॉस्फरस ऍसिड. फॉस्फरस ऍसिड म्हणजे when alcohols are refluxed with or reacted with PCl3 phosphorus trichloride corresponding halogen derivative or corresponding alkyl halide is formed आणि त्याच्यासोबत कोण बनतं आपला फॉस्फरस ऍसिड. फॉस्फरस ऍसिड बनतो. बघा आणखी रिएक्शन घेऊया आपण, जसं की किंवा जनरल रिएक्शन घेऊया. आर ही कुठलीही प्रायमरी सेकंडरी टर्शरी चेन असेल त्याच्यामध्ये अल्कोहोल आहे तो तुम्ही काय ऍड करताय PCl3, कारण स्टेबल आहे सो फक्त डायरेक्ट ऍड केला. तुम्हाला 3 मॉलिक्युल्स ऑफ RCl बनतील. इथं पण 3 मॉलिक्युल्स घ्यायचे आहेत. प्लस काय बनेल तुमचा H3PO3 बनेल. बट बघा PBr3 हे झाले क्लोरो डेरिव्हेटिव्ह. ओके, RCl इथिल क्लोराइड क्लोरो डेरिव्हेटिव्ह. मला ब्रोमो डेरिव्हेटिव्ह बनवायचे म्हणजे मी काय घेईन ROH अल्कोहोल घेईन. आता PBr3 मी डायरेक्ट असं वापरून रिएक्शन होणार नाही. मी जर असं ऍड केलं PBr3 तरी रिएक्शन होईल का नाही, कारण PBr3 स्वतः अनस्टेबल आहे. सो काहीतरी ह्याच्यावरती एक्स्ट्रा काम करावं लागेल आपल्याला. कसा बनतो तो बघा, रेड फॉस्फरस सोबत ब्रोमीन गॅसची रिएक्शन करायची. P म्हणजे फॉस्फरस ऍटम. फॉस्फरस ऍटम मध्ये टाइप आहे रेड फॉस्फरस, नाव दिले आपण रेड फॉस्फरस. तर रेड फॉस्फरसला ब्रोमीन सोबत रिएक्ट करायचं, PBr3 बनतो. PBr3 तुमच्या अल्कोहोल सोबत रिएक्ट करेल आणि आता काय बनवेल तो हा RBr H3PO3 सिमिलर वे मध्ये. गॉट इट. सिमिलरली PI3 पण अनस्टेबल आहे. मी ते दोन्ही अनस्टेबल सांगितले. सो तुम्हाला जेव्हा अल्कोहोलची रिएक्शन PI3 सोबत कराल तेव्हा अनस्टेबल असल्यामुळे PI3 तुम्हाला असा लॅबोरेटरी मध्ये भेटणार नाही. इन सिटू त्याची प्रिपरेशन करायला लागेल. तेव्हा सुद्धा रेड फॉस्फरस प्लस काय करायचं I2. रेड फॉस्फरस प्लस I2 काय बनेल PI3 बनेल तुमचा RI प्लस H3PO3 बनून जाईल. बघा तुम्ही अल्कोहोल्स पासून क्लोरो डेरिव्हेटिव्ह बनवले, ब्रोमो डेरिव्हेटिव्ह बनवले आणि आयोडो डेरिव्हेटिव्ह बनवले, बट फ्लोरो डेरिव्हेटिव्ह आपण अजूनही बनवत नाही. आणखी बघा त्याच्यात प्रायमरी सेकंडरी टर्शरी असलं काही क्लासिफिकेशन मी तुम्हाला सांगितलं का नाही, कारण टर्शरी तर फास्ट रिॲक्ट करणारच आहे आणि त्यातल्या त्यात PCl3 हा पटकन रिॲक्ट झाला, न काही रिएजंट यूज करता तुम्हाला प्रोडक्ट दिला. फक्त बॅलन्सिंग लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. PI3 किंवा PBr3 रेस्टेबल होते, सो त्यांची प्रिपरेशन इन सिटू बनवायला लागते. रेड फॉस्फरस प्लस PBr3 बनवायचं असेल तर रेड फॉस्फरस प्लस Br2 आणि आयोडीन बनवायचं असेल PI3 बनवायचं असेल तर रेड फॉस्फरस प्लस आयोडीन गॅस ऍड करायचं आणि मग ही रिॲक्शन कंटिन्यू होईल. आलं लक्षात. आता याची एक खासियत काय आहे, जेव्हा तुम्ही फॉस्फरस ट्रायक्लोराइड असू दे किंवा फॉस्फरस पेंटाक्लोराइडची आधी रिॲक्शन्स बघा. बघा अल्कोहोल मध्ये तुम्ही PCl5 जेव्हा ऍड करा PCl5 आणि हीट करायचं. फक्त काय करतो ट्रायंगल म्हणजे हीट करायचं तुमचा RCl. आता क्लोरीन टाकल्या म्हणजे RCl बनेल, प्लस याच्यामध्ये HCl बनतं आणि प्लस याच्यामध्ये POCl3 बनत असतं. ओके, रिएक्शन मध्ये काय काय बाय प्रोडक्ट आहेत, हे बाय प्रोडक्ट आहेत याचे HCl प्लस POCl3 आणि रिएक्शन तुम्ही बॅलन्स करून बघू शकता. मी बॅलन्स केलं, इथे 3 Cl आहेत, इथे 1 4 इथे 1 5 झाले 5. फॉस्फरस 1 आहे RO आणि इथे H. ओके, रिएक्शन इज बॅलन्स. सो जनरल रिएक्शन झाली. मी कुठलीही लिहिन आता घ्या. कोण आहे हा 2 डिग्री अल्कोहोलची रिएक्शन PCl5 सोबत केली, नुसता हीट केलं, लगेच तो कंपाऊंड आहे तसा, फक्त अल्कोहोलचा ग्रुप क्लोरीनने रिप्लेस केला, प्लस HCl प्लस POCl3 बदलणार नाही. ही झाली तुमची PCl5 सोबतची रिएक्शन. आता मेन ह्याची खासियत जी मी तुम्हाला सांगत होते, बघा इथे काय सांगते मी, एक मिनिट सॉरी. तुम्ही OH ला बाहेर टाकलं, Cl आहे तसा त्याच जागी ऍड केला. OH ला बाहेर टाकला, Cl त्याच जागी ऍड.
OH ला बाहेर टाकलं, ह्या OH ला बाहेर टाकलं, जिथून तुम्ही OH काढलाय अगदी त्याच पोझिशनला तुमचा हॅलोजन ऍड होतो, काही रिअरेंजमेंट होत नाही. आता रिअरेंजमेंट म्हणजे काय हे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघायचंय. पण जिथून तुम्ही अल्कोहोल काढला, ज्या कार्बन पासून काढला त्याच कार्बनला तुम्ही काय करताय, क्लोरीन ऍटम ऍड करताय विदाउट एनी रिअरेंजमेंट. दुसरी कुठली रिअरेंजमेंट केली का आपण? इथून अल्कोहोल गेलाय, याच कार्बनला लागला. इथे बघा OH कुठून गेलता, इथून गेलता, ह्या कार्बन वरून. बघा लागताना क्लोरीन सुद्धा याच कार्बनला लागला. मी दुसऱ्या कुठल्या कार्बनला लावला का? नाही, जिथून काढला तिथेच लावला. म्हणजे देयर इज नो रिअरेंज प्रोडक्ट. ह्या PCl5 असू दे किंवा PCl3 असू दे, PBr3 असू दे, PI3 असू दे, दे गिव्ह अनरिअरेंज्ड प्रोडक्ट. नो रिअरेंजमेंट टेक्स प्लेस. नो रिअरेंज्ड प्रोडक्ट म्हणते मी. नो रिअरेंज्ड प्रोडक्ट. गॉट इट? आता लास्ट राहिला आपलं तिसरा रिएजंट काय होता? 1 2 थर्ड वरती लिहिते SOCl2 होता. SOCl2 म्हणजेच काय आपला थायोनिल क्लोराइड. चला बघूया, ही तर एकदम सोपी रिएक्शन आहे, 2 मिनिटात संपेल. बघा अल्कोहोल मधले 3 रिएजंट होते, त्यातला तिसरा आपण बघतोय आता युजिंग थायोनिल क्लोराइड. आणि थायोनिल क्लोराइड म्हणजेच कोण असतो? SOCl2. SOCl2 जनरल रिएक्शन बघा. आता अल्कोहोल आहे म्हणजे तुमचा ROH आहे, रिफ्लक्स करायचा, रिॲक्ट करायचा SOCl2 सोबत आणि हीट करायचं. तुमचा क्लोरीन आहे म्हणजे क्लोरो डेरिव्हेटिव्ह अल्काइल क्लोराइडच बनेल. प्लस काय बनतं याच्यामध्ये? SO2 गॅस बनतो. गॅस आहे म्हणून मी तो एरोनी वरती दाखवतोय, तो बुक होईल, उडून जाईल. प्लस कोण वापरतोय आपण? आणखी काय उरलं? HCl गॅस तयार होतो. बघा बॅलन्स करा रिएक्शन. ROH प्लस SOCl2, RCl, एक Cl उरला तो कोणासोबत गेला? HCl. एक ऑक्सिजन आहे इथे, इथे SO आणि हा O SO2 गॅस. सो रिएक्शन इज बॅलन्स. त्यातले 2 गॅसेस बाय प्रोडक्ट आहेत ते उडून जातील आणि RCl फक्त उरेल. मग अशा फॉस्फरसच्या रिएक्शन बघा, परत एकदा लिहितीये मी ती. कोण होता आपला? ROH प्लस मध्ये आपण PCl5 टाकला, रिफ्लक्स किंवा हीट केलं, आपल्याला RCl प्लस HCl गॅस प्लस POCl3. आता हे जे बाय प्रोडक्ट आहेत, आपल्याला कोण पाहिजे? आपला अल्काइल क्लोराइड पाहिजे. पण हे बाय प्रोडक्ट आणखीन तयार झाले, सो सेपरेशन आणखीन करावं लागेल. यांचं रिएक्शन करून थांबून चालेल का? नाही, तर याचं सेपरेशन करायला लागेल. आता या रिएक्शन मध्ये बघा, हा गॅस आहे, हा गॅस आहे. सो गॅसेस काय करतील? जरा हीट केलं ह्याच्या बॉइलिंग पॉइंट पर्यंत, हा उडून जाईल, नंतर हा उडून जाईल. काय असेल ते राहणार कोण? फक्त RCl. म्हणजे सेपरेशन अवघड नाहीये. तुम्ही थायोनिल क्लोराइड वापरून जर तुमचा अल्काइल क्लोराइड बनवत असेल तर बाय प्रोडक्ट गॅशियस स्टेट मध्ये, सो सेपरेशन काय होतं याचं? इझी होतं. रिएक्शन बघा, 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री, काही सेपरेशन नाही, सगळे एकाच टाइपनी जातात. CH3 CH2 प्रोपॅनॉल किंवा प्रोपिल अल्कोहोल सुद्धा म्हणू शकतो आपण. SOCl2 सोबत रिॲक्ट केलं, रिफ्लक्स हीट केलं, काय बनणार आपल्याला? CH3 CH2 OH जाऊन काय येणार? Cl येणार फक्त. प्लस कोण बनणार आहे ह्याच्यामध्ये? SO2 गॅस प्लस HCl गॅस. ओके, हे रफ करते खालचं. लक्षात आली रिएक्शन? म्हणून मी जनरल रिएक्शन लिहिले. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल सगळे सेम वे मध्ये होणार. आणि इथे सुद्धा बघा, अल्कोहोल ज्या कार्बन वरून गेलाय त्याच कार्बनला क्लोरीन येऊन लागला, सो नो रिअरेंजमेंट. इथे पण काय होतं? नो रिअरेंजमेंट. नो रिअरेंजमेंट. सो हे क्लोराइड्स, थायोनिल क्लोराइड वापरून असू दे किंवा आपला PCl5 आणि PCl3 वापरून असू दे, दोन्ही कसे देतात? नो रिअरेंज प्रोडक्ट. म्हणजे रिअरेंज प्रोडक्ट देत नाही. सगळ्यात प्रेफर्ड जी पद्धत आहे ती आहे आपली थायोनिल क्लोराइडची. कारण फक्त एवढंच की सेपरेशन ते पण कोणाचं? क्लोराइड देतात फक्त. SOCl2 कोण देतात? फक्त क्लोराइड्स. ब्रोमाइड आयोडाइडचा काही संबंधच नाही ते. प्लस रिएक्शन होते आणि काय गॅशियस बाय प्रोडक्ट मिळतात ते निघून जातात. नो सेपरेशन, सेपरेशनची पण झंझट नाही. सो मोस्ट प्रेफर्ड आहे आपला थायोनिल क्लोराइड पासून बनवणं. बघा आपण स्टार्ट केलेलं प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. अल्किल हॅलाइड्स तयार करत होतो युजिंग अल्कोहोल. त्यात पण 3 भाग केले आपण. पहिलं काय? युजिंग हायड्रोजन हॅलाइड. हायड्रोजन हॅलाइड्स मध्ये आपण क्लोराइड सेपरेट बघितले, ब्रोमाइड सेपरेट बघितले, आयोडाइड सेपरेट बघितले आणि फ्लोराइड्सला सांगितलं एक्सप्लोसिव्ह रिएक्शन आहे, सो आपण ती करत नाही.
परत क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईन हे 3 सांगताना सुद्धा मी सेपरेट शिकवलं. प्रायमरी वेगळं, सेकंडरी वेगळं आणि टर्शरी वेगळं. तो पार्ट संपला, मोठा पार्ट होता. त्यानंतर आपण चालू केलं फॉस्फरस क्लोराईड मधला पार्ट. फॉस्फरस क्लोराईड मध्ये पण 2 पार्ट, पेंटाक्लोराइड्स आणि ट्रायक्लोराइड्स. ट्रायक्लोराइड मध्ये आपण PCl3 बघितला, Br3 बघितला, PI3 बघितला. कंडिशन्स वेगवेगळ्या होत्या शेवटच्या दोघांना, का अनस्टेबल असल्यामुळे. PCl5 साठी सगळ्यांना सेम रिफ्लक्स करायचा, हीट करायचा, तुम्हाला प्रोडक्ट भेटून जाईल. नंतर लास्ट पार्ट आपण बघितला थायोनिल क्लोराइडचा. थायोनिल क्लोराइड सगळ्यात सोपी आहे, SOCl2 टाकायचा, हीट केलं, तुम्हाला लगेच तुमचा क्लोरो डेरिव्हेटिव्ह मिळून जाईल. लगेच याचा चार्ट काढा तुमच्या नोटबुक मध्ये, आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला सेंड करा, मी करेक्ट करून पाठवेन जर काही मिस्टेक असेल तर. आणि प्लीज 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 जा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा.